आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना मिळणारी 1500 रुपयांची रक्कम 2100 होण्याची शक्यता धुसर दिसते, कारण खुद्द राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी तसेच संकेत दिले आहेत। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत झालेल्या लक्षवेधीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी लाडक्या बहिणींच्या वाढीव 2100 रुपयांचा मुद्दा हा उपस्थित केला, तर या अर्थसंकल्पात पैसे देऊ असं म्हटलं नव्हतं, असं उत्तर यावेळी अदिती तटकरेंनी दिलंय। लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली, बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती, हे सिद्ध झाले आहे। हे जे निकष जे काय आज मंत्री महोदय सांगतात ते निकष पहिल्यापासून होते, त्या निकषाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावर होती आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न। आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो, जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो, या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही।